सोलापूर जिल्ह्याला जे आहे ते ज्वारीचं कोठार देखील असं संबोधलं जातं। त्याच पार्श्वभूमीवर करमाळ्यात देखील ज्वारीचं मोठ्या प्रमाणात पेरा होता, परंतु या गेल्या उत्तरार्धामध्ये जे आहे ते करमाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर जो आहे तो ज्वारीचा पेरा जो आहे तो कमी प्रमाणात झाल्याचं या ठिकाणी आपल्याला चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण पाहू शकतो की सततच्या पावसामुळे जे आहे ते जमिनीला वापसा न मिळाल्यानं ज्वारीची जी पेरणी आहे ते कमी प्रमाणात झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहू शकतो। की तरी देखील सध्या आपण पाहू शकतो की कमी जे आहे तो पेरा झाल्यानंतर देखील ज्वारीचं पीक जे आहे ते सध्या जोमात आल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। दरवर्षी जे आहे ते 34,750 हेक्टर वरती जे आहे ते ज्वारीची लागण होते, परंतु यंदा मात्र जे आहे ते 20,695 वर हेक्टरवर ही या ज्वारीची पेरणी झाली असून यंदा या सरासरीच्या तुलनेमध्ये आहे ते ज्वारीच्या पेऱ्यामध्ये जे आहे ते घट झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन हरीश गाडेसह शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर।